नमस्कार मित्रांनो, आज मी एका पुण्यामधील अशा ठिकाणी आलेलो आहे की हे जे हॉटेल आहे, तुम्ही जर एकदा इथं आला तर तुमचं सारखं मन होईल की ह्या ठिकाणी आपण परत एकदा यायलाच पाहिजे. तर हे असं हॉटेल आहे की जिथे तुम्हाला अनलिमिटेड मिळेल बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर किंवा रोट्या. त्यासोबत तुम्हाला मिळेल अनलिमिटेड रस्सा. मग ते चिकन असू द्या किंवा मटण असू द्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला तांबडा रस्सा, अळणी रस्सा, आणखी जे काही वेगवेगळ्या टाईपचे रस्स्याचे टाईप आहेत ते सर्व काही मिळतील. आणि ह्या ठिकाणी जर हॉटेलमध्ये आला तर इथले बसायची वगैरे रचना एकदम गावाकडच्या टाईपची आहे. आणि शेड म्हणजे जे काय त्यांनी कन्स्ट्रक्शन वगैरे केले, तर इथं आलं की तुमचं मन 100%च लागते. तर जेवण्यासाठी अशी व्यवस्था आहे. आणि मी मागवली होती आज एक मटण थाळी. तर ह्या थाळीचा रेट आहे जवळपास 380 रुपये. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2च भाकरी खाऊ शकाल, कारण ते देतानाच ते एवढे मोठे भाकर देतात. जरी भाकर मोठी असली तरी त्या भाकरीची क्वालिटी मात्र एक नंबर खतरनाक असते. तर चला आपण थोडासा मेनू बघूयात. तर मेनूमध्ये तुम्हाला असं दिसतील की स्पेशल मटण थाळी आहे 470 रुपये, नुसती मटण थाळी आहे 380, खारं मटण थाळी आहे 499 रुपयाला. आणि बरंच काही मटण धनगरी, मटण खरडा, मटण काळा मसाला फ्राय आणि कलेजा फ्राय वगैरे हे ते, किंवा मटण हंडी फुल जर घेतली तर 770 रुपये हे ते. तसेच तुम्ही ह्या हॉटेलमध्ये आला तर तुम्हाला लहान मुलांना इथे खेळण्यासाठी बरंच काय आहे, जसे की घसरगुंडी आहे, शिडी आहे, तसंच ग्राउंड वगैरे आहे. आणि जरी दुसरे वृद्ध माणसं आली किंवा इतर, तर त्यांना पण बघण्यासाठी असं वेगवेगळ्या पेंटिंग वगैरे केलेले आहेत. तसेच आपण या गार्डनमधून आरामशीर फिरू शकता. तर एकंदरीतच हे हॉटेलचं दृश्य हे जुन्या काळातील पाटीलवाडा किंवा म्हणजे पाटलांचा वाडा वगैरे जे काय असतात किंवा जे वाडे असतात मोठमोठे, तशा टाईपचं हे स्ट्रक्चर आहे. तर इथं आलं की तुमचं मन भरल्याशिवाय राहणार नाही. तर सध्या मी दुपारी आलो होतो, त्यामुळे हॉटेलमध्ये काही गर्दी नव्हती. थोडंसं ऑड टायमिंगला आलो होतो. नाहीतर तुम्ही आला तरी इथं फुल गर्दी नेहमी राहते. आणि इथलं जेवण वगैरे जे क्वालिटी आहे ते एकदम व्यवस्थित दिलं जातं. आणि इथे स्टाफ वगैरे आहे तुमचं सर्व काही सेवा वगैरे करायला येते. तसंच पण इथं कसं आहे की तुम्हाला नुसते जे स्प्राईट बाहेर 10 किंवा 15 रुपयाला मिळते ते जिथं 30 रुपयाला मिळते. तर इथं सुरुवातीलाच ते पाणी बॉटल आणून देते 20 रुपयाची. तर तुम्ही ते घेऊ नका, त्यांना डायरेक्टली म्हणा की आम्हाला हॉटेलमधलंच पाणी द्या. तसंच तुम्हाला इथं माहीत नाही की ते अनलिमिटेड भाकरी वगैरे असते. तर तुम्हाला इथे अनलिमिटेड भाकरी आणि अनलिमिटेड रस्सा मिळतो आहे. त्यामुळे मागायला अजिबात लाजायचं नाही, कारण आपण इथे पैसे देणार आहोत आणि त्यांची स्कीम आहे. तसंच त्यांनी ते बसायला वगैरे एकदम व्यवस्थित रचना केली. फॅन वगैरे आहेत, लाईट वगैरे आहेत. आणि इथे तुम्ही किती पण वेळ बसू शकता. तसेच असं गार्डन वगैरे आहे. तर फक्त मटण खाणाऱ्या लोकांसाठी वेगळा कप्पा आहे. तसेच जे लोक पिणारे आहेत किंवा त्यांना मटण वगैरे पण खायचं आहे, त्यांच्यासाठीचा त्यांनी वेगळा कप्पा केलेला आहे. तर हे एकंदरीत हॉटेल मोशीजवळच आहे. मोशीमध्ये येऊन जर कुठे जरी विचारलं तर तुम्हाला तिथेच मिळेल. तसेच यांच्या शाखा बऱ्याच ठिकाणी आहे. तुम्हाला इथे पार्किंगसाठी पण व्यवस्था आहे, त्यामुळे इथे यायचं काहीच अडचण नाही. फक्त इथे खाणारा गडीत तांगडा पाहिजे, कारण अनलिमिटेड आहे. जरी तुम्ही पैसे घालवले तरी तेवढं फुल जेवत आहे. इथे पान मसाला वगैरे पण आहे 330 रुपयाला किंवा 40 रुपयाला, त्याच्यानुसार कंडिशननुसार. तर तुम्ही एकदा नक्की या पुण्यामध्ये आणि विजिट करा हॉटेलला. आणि व्हिडिओ वगैरे कसा वाटला सांगा. चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.